डोके चालणार असेल तर तुमचा काय उपयोग म्हणते मी. अय्यो वैजंता, माझं पण डोकं चालतं, पण गावातल्या काही गोष्टींमुळे बाहेर लक्ष देणं आता जमत नाही. अयो हो, आजकाल आप्पांना खूप कामं असतात गावात. बाळूकडे लक्ष द्यायचं, बाळूच्या लग्नाचं बघायचं आणि बाळूला त्रास द्यायचा. अय्यो टोमणा मारतोस बापाला. अय्य माझा हाच लाडू खातो आणि मला आता टोमणा मारतोस. अय्यो नाही नाही अप्पा, टोमणा नाही, खरं तेच सांगतोय. अय्यो मी तुझा बाप रे गुंडू, मला समजतं की रे. त्या बाळू बरोबर राहून राहून त्याच्यासारखाच झाला उद्धट. टोमणा मारतो बापाला. अय्यो मला बघा तुमचा चोमडा. ये पोपटा ये. काय गप्पा चाललं वाटतं. अय्यो गप्पाच मारतोय, बस तू पण गप्पा मार. हुट! कुठे होतास इतका वेळ? मी काय मी गावातच होतो. अय्यो तात्या, सांग त्यांना काही नवीन कळलं असेल गावातलं तर, त्याशिवाय अन्न गोड लागणार नाही त्यांना. गुंडू, तू जरा जास्त बोलतो आहेस असे वाटत नाही का तुला? गुड व्हेरी गुड. बोल रे तात्या. काय बोलू, काहीच नाही तर काय. हेनरी, तो बघा मंगळू इकडेच येतो आहे. आणि हा, काही निरोप दिला, काही मदत मागितली तर बघू म्हणून सांगा, नाहीतर लगेच मदत करायला जाल. हे काय याची मदत करते. अय्यो काय बोललास? नाही म्हणजे असं विचार केल्या बिगर कोणाला मदत नाही करत असं म्हणायचं मला. पंच येऊ का? अय्यो ये मंगळू ये. काय नाही केलंस? आवाज घ्यावा, पाचा कोरा आला आहे. अरे सांगतो काय मंगळ्या, म्हणजे आता माझं लगीन होणार. अरे तात्या एक नाही, दोन लगीन होणार. अरे मंगळ्या, माझ्या बायकोच्या हातचा शिरा रोज तुला. काय बोलतो तू? अहो खरंच आहे की, मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं आहे. अहो लय म्हणजे लय मोठा माणूस आहे तो. आता जेव्हा पाचवा गुरु म्हणल्यावर बघा की. आता माझं लगीन लावून देणार आहे म्हणल्यावर किती मोठा माणूस असन. ए पोपटा, किती बोलतोस? तोंड बंद करा. ए मंगळू, आमच्यासाठी काही निरोप? होय, तेच सांगाय आलो आहे. जेव्हा आपण म्हणलं येऊन पाया पडून जावा, ओळख करून घेतो म्हणजे. होय. तू पुढे हो, आम्ही येतो मागून. आमचं एक काम आहे ते करून. होय, पर नक्की या म्हणजे झालं. मंगळे, पंचाचं शबूत आहे, येणार. हा, आणि तात्या जॉबला मानणारे जे कोणी असतील त्या समत्यासनी तू सांगावा दे. अय्यो मंगळू, तात्याला समजलं म्हणजे अख्ख्या गावाला समजणार बघ. तू काही काळजी करू नकोस, निघ. काय तुम्ही छोटे मालक. अय्यो ए पोपटा, हसतोस काय? टोमणा मारला गुंडूने. अय्यो हा, मला वाटलं कौतिक करतात माझं. अय्यो ए तू हो पुढे, आम्ही येतो. अय्यो चालू द्या तुमचं. तात्या तुम्ही ये बर का. अरे मी आता समजायच्या मोर येईन. उठा, चला पंच. अय्यो येत त्या आज जायचं की नाही जायचं याचा विचार करू दे. हेनरी, कामाचा माणूस असेल तर जाऊन यायला हरकत नाही म्हणते मी. अय्यो गेल्याशिवाय कळणार पण नाही वैजंता. मग काय करायला पाहिजे? बाळू, बाळूवर काय चाललं आहे तुझं हे? अगं कुठं काय? कुठं काय? कवा सकाळच्या गेला आहेस त्यावर आता येतो आहेस घरला. 3 दिवस झालंय असंच चाललं आहे तुझं बाळू. काय जीव खातो आहेस? अगं म्या जीव खातोय होय. तुम्ही सांगितलं तर थांबलो होतो की म्या बोलाय बी तयार होतो.
आता तुम्ही उठला नाही गेलो मॅ निघून. पण चला न पटदिशी. अयो हे त्या किती गडबड करतोस रे बाबा. अव माझ्या लग्नाचा मुद्दा आहे तुम्हाला काय. अयो तो गुरु लगेच जाणार नाही बघा. काय सांगता बा त्याचं. बस दिवशी गायब झाला मग. बस त्या दिवशी गायब झाला म्हणजे अयो काही बोलतोस. अहो जाऊन द्या चला चला न पण पटदिशी. अहो अक्का. अयो, तथ्या सगळं तूच ठरवतोस. एवढा उतावीळ होऊ नकोस. आणि तो गुरु काही तुझ्यासाठी लग्नाचं स्थळ घेऊन आलेला नाही. अय्य हा अव तुम्ही बघत नाही तर नाहीच पण दुसरं कोणी बघायला लागलं असं तरी बोल ना का मग. अयो माझ्यावर चिडतोस. मी चिडत नाही पण मी असं सांग. हा काय आलाय. अयो चला की वैजंत लवकर. होय होय तात्या हे घे. काय त्याच्यात अयो, 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 तुला कशाला चोमडेपणा. माहिती असलेलं बरं. देवप्पांच्या गुरूंसाठी गोडाचे घेतले आहे खायला. बरं केलं नाहीतरी अशा लोकांना खायला मिळत नसतं. अयो तुला खूप चांगलं चांगलं खायला मिळतं की रे. गुंडू चल. नाही मी येणार नाही. अयो नाही येणार म्हणजे मला यायचं नाही. तुमचं तुम्ही जा. अरे चल. मोठा माणूस असेल तर तुझ्या लग्नाचं पण काहीतरी बघता येईल. अय्यो अव्वा त्यांचं त्यांना काही समजत नाही. ते काय बघणार माझ्या लग्नाचं. यो तसं नाही. तुझ्यात काही दोष आहे का ते बघूयात. एक तर तुला स्थळ सांगून येत नाही आणि आले तर ते का निघून जातात हे विचारूया. हा अय्यो, अय्यो अव्वा आप्पांच्या कर्तृत्वामुळे मला स्थळ येत नाहीत. त्याला देवाप्पा आणि देवाप्पांचे गुरु काय करणार. अयो म्हणजे तुझं लग्न माझ्यामुळे होत नाही असं म्हणायचं तुला. होय तुमच्यामुळेच. अय्यो खाऊन खाऊन कसा झाला आज बघ आणि मला दोष देतोस म्हणून तुला कोणी मुलगी देत नाही. हेनरी त्याच्या खाण्यावर जाऊ नका. किती वेळा सांगितले आहे मी. अयो, मला काय बोलतेस वैजंता. त्याला बोल की. यो त्या बाळू बरोबर राहतो त्याची बाजू घेतो आणि तू मला बोलतेस. नाही त्याच्या खाण्यावरून बोललात म्हणून तुम्हाला बोलले मी. बाकी तुमच्या मताशी मी सहमत आहे. अय्यो, गुंडू तुला यायचे नाही ना तर घरीच थांब. आम्ही जाऊन येतो. आणि घरी म्हणजे घरीच थांब नाही तर जाशील कुठेतरी. बाळूल भेटायला. यो बाळूला भेटायला. गुंडू अजिबात कुठे जायचे नाही. हा आणि त्या बाळ्याला भेटायला तर अजिबातच जायचे नाही. अय्यो आम्ही जाऊन येतो. चला 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 पटदिशी. यो हा एक गुडघ्याला बाशिंग बांधून उभाच असतो. चल बरं त्या गुरुला बाळू बद्दल बी सांगू. तुमचा अपमान करतो म्हणजे काय. होय आणि त्या बाळ्याला चांगली अद्दल घडवा असे पण सांगूयात. अय्यो चल चल चल. महादेवा त्या देवाप्पाच्या गुरुला बाळूपासून वाचव रे बाबा. हो चला न पटकन. अय्यो हे पोपट्या आता काय पळत जायचं का म्हणतो मी. अहो तसं नाही पर आता चला. ए चला. हं? अय्यो या रामाचं एवढं धाडस वाढलं. तिथेच बसून विचारतो कुठे रे म्हणून. ए पण चालेल दिसत नाही का तुम्हाला. चला एवढं माज आला का रे. हा इथून पंच बोलते आणि तुम्ही तिथूनच म्हणते कुठे रे. पंच असताना उठून यावेसे पण वाटत नाही का आता. तसं नव जरा बोलत होतो. अय्यो जरा बोलत होतास. तुझं जरा बोलणं काढू का रे मी. नाही नाही बरं तात्या कुठं निघाला हाय. देवप्पाचे गुरु आले आहेत त्यांच्याकडे जायचे आहे. आणि चल म्हटलं की सोबत चालायचे. कुठे कधी विचारायचे नाही काय. अय्यो अय्यो होय होय ए, चला रे. ए माधू चाल तू बी. पुढं रे. अरे देवापाचं गुरु येणार होतं नव तर ते आले आहेत त्यांच्याकडे जायचं आहे. चल
नग जावा तुमचं तुम्ही. ए मधू, मी बोलावतो आहे तुला. तसं नव पण माझं मन नाही तिकडे यायचं. अय्यो, म्हणजे आम्हाला नकार देतोयस तर? अव असं काय बी नाही अक्का, पण मला त्या देवापाचं काय बी पटत नाही बघा. आणि असं बी त्या माणसानं आयुष्यभर कोणाचं बी भलं नाही केलं, आता त्याचा गुरु येऊन काय वेगळं करणार आहे? ए माधू, तुला यायचं आहे का? नाही. आणि एक मग जाय. हो पण चला, काही अपमान बिपमान नाही झाला. चला. अयो सगळं तूच ठरवतोस का रे त्या? तसं नव. हेनरी, बाळूच्या जवळचा आहे ना म्हणून एवढा बोलतो आहे. अय्यो, बाळूने ह्या गावात मला कोणी मान द्यायचा नाही असे सांगून ठेवले की काय म्हणतो मी? चल बघू आपण. चला चला रे. बाळू मामा, आजे, बा, बाळू मामा आला. आलं का महाराज? काय आरती बिरती वावायची का? काय बघतोयस? होय की, आमची काय गंमत करता का काय? का काय झालं? काय झालं विचारायला काय वाटत नाही वय? अरे समजलं नाही म्हणून विचारलं. आमची काय किंमत आहे का नाही ह्या घरात? ऐका आता, चिडाय काय झाले समजत आया लय होत आहे तुझं. एक ठेवून देईन, ध्यानात ठेव. अरे काल सांगितलं तसं बोलायला तयार होतोच की म्या सकाळी. तुम्ही उठला नाही, गेलो म्या. किती वेळ थांबायचं? तुला थांबायचं नाही ना? थांबू नकोस. आम्हाला काय करायचं आहे ते आम्ही करू. हा, म्हणजे पंचाला सांगितलं आहे तवा चावडीवर जायला लागल. तवा काप गुमान तयार राहा. काय रे मंगळू, अरे किती वेळ झाला कवा याची समधी? आता मला तरी काय ठाव आहे, मी सांगायचं काम केलं आहे. मग काय म्हणला पंच? मोर हो म्हणलं, येतो म्या. अरे मग कवा याचा त्यो? ए काय चाललंय? काही नाही, मी विचारत होतो त्याला. काय विचारतोय? गावात हिल आहे की तुझी अशी? सांगून सुद्धा कोणी लोक जमलेले नाही. मला वाटलं होतं माझ्या स्वागताला अख्खा गाव जमा होईल. हे असं? अव हे तर काहीच नाही. इथं आमसली खाया बी नाही. मी शिकवलं त्याचं काय केलं तरी देव बाप्पा? याला उपाशी मारतोस? नाही जी, कवा तरी असं होत आहे. देवता आम्ही आलो आहोत. अरे काय हे पंचा, किती उशीर केलास? हा, अरे माझं गुरु कवा धरणं येऊन बसला आहे ती. अयो, तुमच्या गुरुसाठीच गोडाच बनवत होतो, त्याच्यामुळे जरा उशीर झाला. होय. हे सत्या, ए इकडं
ए मंगळू तो यासाठी नाही दे. हे त्याच्याकडे. हा देतो ना, मी कुठं काय म्हणलंय. घे रे. मी ओळख करून देतो. हे आमच्या गावचं पंच. अयो नमस्कार. आणि ह्या पंचीनबाई अक्का. हा, नमस्कार नमस्कार. म्या तात्या. हा, ह्यो तात्या आहे. आणि ही सबदी गावकरी मंडळी. आणि बरं का पंचा, ज्यांच्याकडं म्या समज शिकलो आणि जे आयुष्यभर हिमालयामध्ये तपश्चर्या करत होते ते माझं गुरु. गुरु अयो अकोळ गावात तुमचं स्वागत. हे असं स्वागत. याला स्वागत म्हणतात का? आणि गावात काय फक्त एवढीच लोक आहेत? नाही नाही मायंदाळ लोक आहे, पण कोणी फिरकलं बी नाही इथं. हा अयो तुमचं स्वागत मोठंच करणार होतो, पण तुम्ही आल्याच आम्हाला कळलं नाही आणि गावकऱ्यांना सांगायला वेळ मिळाला नाही. नाही तर सगळं गाव आलं असतं. हो की नाही वैजयंता? होय होय. यो किती विचार केला होता आम्ही तुमच्या स्वागताचा, पण खोटं बोलू नका. असं असेल तर तुमचा मुलगा का नाही आला? म्या काय नाही बोललो त्यासनी, कळतं? अयो तो नाही आला. ठाऊक आहे मला, आणि का आला नाही ते सुद्धा ठाऊक आहे. हा आज समजा ठाऊक आहे म्हणल्यावर झालं. मग आता काय? गावावर सत्ता कुणाची आहे? सत्ता कुणाची? हे माझी. मला तर वेगळंच काहीतरी दिसत आहे. वेगळे काय दिसत आहे? गावात वेगळीच कुणाची तरी सत्ता आहे. तुम्ही फक्त नामधारी आहात. सरकार दरबारी सत्ता मिळवण्याच्या नादात गाव तुमच्या हातातून गेल्याची कल्पना सुद्धा नाही तुम्हाला. बाकीचं कशा पायी बोलताय तुम्ही? हा मुद्द्याचं बोला की. ए बाया, लगीन करायला तयार हाय का नाही ते सांग. पंचाला सांगितलंय ना? पंचालाच ठरवू दे सगळं. आय लय झाला आता याच. आज मी पंचाकडे गेलो, पण उद्या अक्कूच्या घराघरात जाईल, वाडी वस्तीवर जाईल आणि सांगील की बाया सक्तीशी लगीन करा नाही म्हणतोय ते. तुम्हाला काय करायचंय ते करा. चावडीवरच होऊ द्या समज काय व्हायचंय. बाया लय होत आहे तुझं. माझं लय झालंय आणि तुम्हा समजांच काय झालं? सकाळी बोलाय तयार होतो म्या, उठला नाही. हाका बी मारल्या म्या. आणखी काय करायला पाहिजे? घरातली माणसं घरचा इशे गावकीवर न्यायला लागली. गावकीवरच होत्या समत.
तुम्हासनी काय करायचंय ते करा. चावडीवरच होऊ द्या समजा काय व्हायचंय. सकाळी बोलाय तयार होतो म्या, उठला नाही, हाका बी मारल्या म्या. आणखी काय करायला पाहिजे? घरातली माणसं गरतायशे गावकीवर न्यायला लागली. गावकीवरच होऊ द्या समत. मला नाहीच बोलायचं. बघितलं का किती आररावी आहे याची. आलं सिद्धनाथा, काय करावं मी आता? तूच काय ती वाट दाव बाबा. जावई बापू, अहो, चला की आज झोपा चला. माझी झोप कावाच उडून गेली आहे बघा. मी काय आत यायचो नाही, आणि मला जर झोप आली ना तर मी इथं झोपल, पण आत यायचो नाही. असं बोलून कसं चालत? का बाळून बोललेलं चालते की तुम्हाला? तसं बी आम्ही कोण आहे म्हणा, हा जावय आहे का कोण आहे? अहो तुमच्या लेकानं पार पान उतारा केला की आमचा. आता चुकलं आहे, बरोबर आहे, पण तुम्ही कशा बाहेर थांबणार? हे बघा, आत यायची मला बिलकुल इच्छा नाही, हा, आणि मला त्याचं तोंड बी बघायचं नाही. बरं मी आहे म्हणून ठीक आहे. अहो गंगी असती ते समजा घर डोसक्यावर घेतलं असतं तिनं. मी आपलं जावय आहे म्हणून गप बसतोय. बरं असू दे, चला चला बरं आज झोपा चला चला. नाही नाही नाही, मला यायचं नाही. हो दाजी, मला सांगा बाळ्याची चूक आहे ना व? हा? मग तुम्ही कशा पायी बाहेर झोपणार? चला बरं आज चला. नाही अहो, चला 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 चला. आय म्या तळ्यावर चाललो हाय. कशा बाई? आता तळ्यावर कशा पायी जातात? आंघोळीला चाललो हाय म्या. नाही गेलास तर काय बिघडणार आहे का? मग काय बिना आंघोळीचं बसू का? हा त्याला काय होतंय? आम्ही बी 2-2 दिवस बिना आंघोळीचं बसतोच की. म्या नाही बसत. इथं कर नाही तर राव तुझ्या आंघोळ. बस इथं. होय आमासनी बोलायचं आहे. नाही नाही, आधी माझी आंघोळ, मग बाकी समज. घ्या. बाळू, अरे हिथं कर की आंघोळ. हा, तळ्यावर जायच पाहिजे वय. वय तळ्यावर गेलं का लय झाक वाटतंय बघ. हाय पोरग हाय. हा, इथं घरातले समदे कुठल्या काळजीत आहे आणि ह्याला आंघोळीच पडलं आहे. बाळ्या, मुद्दाम करतो आहेस का? अरे मुद्दाम काय, तुम्ही शिकवलं हाय ना व. रोजच्या रोज पहिला आंघोळ, न मग बाकी समज. तू काय बोलणार आहेस का नाही? आता तो ऐकतच नाही तर काय बोलणार? काय ऐकायचं हाय, बोलाय. बाळू, ही समधी इथं कशा पायी आली आहे? ठाव नाही वय तुला? ठाव आहे. अरे ठाव आहे तर बस की, बोलायचं आहे. आता काय बोलायचं हाय? घ्या घ्या. येड्याचं सॉंग घेतोस का काय? का आमासनी येडं बनवतोस? येड काय बनवायचं हाय तवा? तुम्ही समधी लग्नाचं बोलाय आला हाय. म्या बोलाय तयार होतो, पण तुम्ही समधी डाराडूर झोपला होता. जेव्हा मी आलो तेव्हा तुम्ही पंचाकडे गेला होता. हे बघ, तू निघून गेला म्हणून मी पंचाकडे गेलो होतो. आमासनी काय हाऊस नाही आली. ते काय का असं ना, गेला नव. आणि म्या गेलो म्हणजे तुम्ही झोपला होता म्हणून म्या गेलो. झोपला होता का नव्हता? काय झोपलो होतो?
अरे तुला विचारून झोपायचं काय आम्ही? पण म्या कुठं तसं म्हणतो आहे? अरे तुम्ही झोपला होता का नव्हता? जे काय असेल ते असेल, आता बोलायचं आहे बस इथं. नाही. बाळू म्हणलं ना बस इथं. दाजी पंचाकडे जाऊन आलेत ना व? मग आता पंचा संघच बोला काय बोलायचं आहे ते. सुंदरा, काय करायचंय बाळ्याच? आता मी आता काय सांगू? काय कळ घेत होतीस नव्ह त्याची? आता काय झालं? कड घेत होते तेव्हा तो चुकला नसायचा. आता चुकला आहे तर घेतली का कड? आणि त्यो बोलतो हाय ते तरी कुठं चूक आहे? म्हणजे त्यो बोलाय तयार होता तेव्हा आपण झोपून राहिलो, मग गेला त्यो. त्यानंच काय तर केलास? तरी काय बोलता हाय? त्यो काय करणार आहे तेव्हा? काय ते ठाव नाही, पण असं कोण झोपतंय वय? तेव्हा त्यानंच केलास. हे काय असेल ते असेल, पण त्यो बोलाय तयार होता ना व. तो सांगल तेव्हा बोलायचं काय? हा? असं कोण लागून गेलाय तू? अगं त्याच्या अंगानं थोडं घ्या ना ग का? थोडं? अरे समजा त्याच्या अंगण होत आहे की, अजून काय करायचं आहे? हे बघा, मला आता काय बी सुचना झाला आहे. या आता तू तसं बोलायला लागली म्हणल्यावर काय करायचं? नेला आहे नवं चावडीत विषय, मग बघू काय होतंय ते. ते झालंच, पण चावडीवर जायला लागू न ग, म्हणून मी करतोय समज. असं वाटतं हाय का पायालाच हौस आहे चावडीवर जायची? तर त्याला हाऊस आहे वय? तसंच वाटतं हाय. आधीच तो पंच खार खाऊन आहे बाळूवर. त्या गावातल्या समध्या पोरी बाळूकडे बघतात, त्याच्याबद्दल सारखं बोलत असतात. ते काय पंचाला ठाव नसल? त्याचा बी राग असेलच की. त्याचा काय संबंध आहे इथं? संबंध कसा नाही? डोळ्यात खूपच नसल वय त्याच्या. आता तरणा गडी आहे म्हणल्यावर पोरी बोलणारच की. पंचाला काय ठाव नसेल वय? जे काय असेल ते असेल, पण त्या पोरी सारखा बाळूला त्रास देत आहेत, त्याचं काय तर केलं पाहिजे. काय करणार आहेस? अरे तेवढं चालायचं. आणि बाळ्या काय कमी देख नाही काय? तू ग मनावर घेऊ नग, आणि त्याला काय सांगत बसू नग. असं कसं मनावर घेऊ न ग? हा, काळजी वाटत नाही वय? हेच सांगतो आहे, उगा काळजी करू नका. आणि एकदा लगीन झाल्यावर कोण कशाला बोलाय येते? हा, पण ह्यो गडी लग्नाला तयार होत नाही. होणार की. बाळू, अरे थांब! अरे बाळू, अरे थांब ना! अरे कुठं चालला? आता सकाळ सकाळी कुठं जाणार? तळ्यावर आंघोळ करायला चालला काय? बाय एक, तुला तर काय आंघोळीची गरजच नाही. कमून रे? बाहेर नु पारुसा हायसच, आत न बी मळल्याला हायस तू. अरे तू या संग आल्यावर आतून बाहेरून निर्मळ होईन ना. याच्यासाठीच यायचं आहे ना, का दुसरं काय कारण आहे? आता दुसरं काय कारण असन? खरं सांगता त्याला पाठीतच काठी घालीन. सांगतो. अरे तळ्यावर गावातले बायका येतात ना. आता मी एकला असल्यावर कोणी बोलत नाही माझ्या संग, पण तू असलं तर माझ्या संग बोलतेल तरी. याच्यासाठी येणार असेल तर निघ आता, माझ्या संग येऊ नको. करे बाळू, समद्या बायका तुझ्याकडे काही वळवळ बघतात रे. माझ्याकडे कोणी बघत बी नाही. लगीन लगीन करून खोळ लागल उंडगीच्या. येऊ दे ना, मी काही नाही करी. बाळू येऊन दे ना. अरे थांब ना, येतो ना मी. रुक्मिणी जरा हळूहळू कापड धू की. अगं लवकर घरी जायचंय बघ आवरून. आम्हाला नाही का जायचं? काय ग बायानू? वय झालं का तुमचं पुन्हा सुरू? तुझं वय झालं, आमचं नाही अजून. पण अजून तसं नाही आला तो बाळू. असं तर नाही की घरलाच आंघोळ करून बसला.
अगो तो बघा बाळू इकडेच येतोय. अगो बाई आता काय करावं म्हणते मी या बायकांना. तो तात्या कशाला आलाय मरायला इकडं? नाही तर काय मेला तांदळात खडा नुसता. काय सकाळी सकाळी समजा गाव तळ्यावर आला काय? पर तू कशाला आला इथं? बाळूला एकट्यालाच यायला द्यायचं होतं की. तात्या बाळूला सांग इकडे आंघोळ केली तरी चालेल. अगं तुझ्या जिभेला काही हाड बिड आहे की नाही म्हणते मी. मी करू का इथं आंघोळ? पाठ घासून दे ना. तात्या एवढं लुगडं पिळून दे की. चला गेलं काय आलं लगी आणि इकडे. मग तात्या लगीन कवा करणार? बाळू म्हणतो तेच खरं आहे. काय म्हणतो बाळू? मी काय सांगू? तात्या तू इथे कशाला बसतोस लुडबुड करत बायकांच्यात. जा की तिकडे जाऊन आंघोळ कर. हो ग जात की लेक बरी ना तुझी. हो ग. सुंदराचा पोरगा शोभतोय बघ. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. बाई बाई काय दिसतोय बघ बाळू. तुझा मित्र बाळा जो जो रे. याला म्हणतात रूप, नाही तर आमचे हे पोटाचा माठ झालाय नुसता. विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळू पाठ घासून द्यायची का? माझी घासून दे ना. दगड पाहून ठेवला की. आज कसा कणमळलाय हो तात्या? बाळू कसं दिसतोय? अगं कशाला त्याला त्रास देताय ग. देवाला नमस्कार करतोय की तो. आम्ही कुठे त्रास देतोय? तोच आम्हासनी त्रास देतोय. तुम्हाला आज चांगलाच धडा शिकवतो म्या. बाळू भूताला बोलतात काय? हे काय चमकलं?
माझी वाट सोड. ए ही जागा माझी आहे, वाट मी नाही सोडणार. तू निघितून वाट सोड नाही तर डोक्यात दगड घालीन बघ. असं मला दगड घालतो. हे काय झालं? अरे आता पातूर तर थट्टा मस्करी करत होते चांगले, अशा हमरी तुमरीवर कस काय आले? अयो ए नका ए बाळू तूच काहीतरी केलं. बाळू मला माहितीये तुम्ही कोण आहात ते, पण यांना याची कल्पना नाही बघा. म्हणून तर यासनी ही शिक्षा दिली हाय. बाळू यांना माफ कर आणि यातून सोडव, नाहीतर एकमेकींचा जीव घेतील. ए बाळू अरे गावात समजलं तर केवढ्यात पडल. चाललो म्या, मला नाही कुणाचं भ्या. ए अरे बाळू त्यांना माफ कर, पाहिजे तर मी पाया पडते तुझ्या. तुझ्या गाठीला पुण्य हाय म्हणून ऐकतो हाय तुझं. बाळू तू माझं ऐकलंस, खूप उपकार झाले बघ तुझे माझ्यावर. हा अवतार काय झालाय आमचा? ते मी नंतर सांगते तुम्हाला. चला लवकर. मी गावात जातो, मला काम आहे. घरी माय बाप भाऊ बहीण आहेत तुमच्या, माझ्या वाटेला जाऊ नका. काय चाललं आहे तुमचं? सत्ते तुला समजा ठावच आहे की. काय ठाव आहे? तर यायला आम्ही येतो आणि लगीन करा करा म्हणतो, तर तुमचं हाय तसंच आहे. मग म्या काय करू ह्यात? काय करू म्हणजे? लगीन करायचंच नव्हतं तर इशा तरी कशाला काढायचा? विषय म्या नाही काढला, तुझ्या घरच्यांनी काढला, माझ्या घरच्यांनी काढला. म्या तवा बी तयार नव्हतो ना आता बी तयार नाही. पण माझी काय चूक आहे यात? अगं म्या कुठं म्हणतो हाय का तुझी चूक आहे म्हणून. मग काय म्हणणं आहे तुमचं? काय करायचं आहे मोर? हे बघ सत्ते, तुझ्या आयुष्याचं भलं व्हायचं असेल तर माझ्या संग लगीन करायचं खूळ डोसक्यातनं काढून टाक. मी लगीन केलं तर तुमच्या संगत करीन, नाहीतर राहीन तशीच आयुष्यभर बिन लग्नाची. असा येडापणा करू नको सत्ते. मॉब काम पडले आहेत मला,
कामाचा डोंगर हाय आणि एक नाही असं किती तर डोंगर आहेत आणि आता आलो हायच तर हे कामाचं डोंगर उपसायचं आहेत मला. हे लगीन संसारात अडकून राहिलो तर काम व्हायचे नाहीत. तेव्हा तू तुझ्या वाटेल जा, मी माझ्या वाटेला जातो. म्हणजे लगीन करायचं नाही असंच म्हणताय? होय, नाही करणार मी लगीन. सत्य सत्य हे सत्य सत्य काय ग काय झालं? बाळू मामा आलं होतं. बाळू कुठं? इथंच आत्ता. नाही नाही असं काय बी झालं नाही. तू नका काळजी करू, येईल त्यो. भीमा अरे तात्या, अरे एवढं पळाय काय झालं? पळाय काय झालं? अरे झालं तसं आहे. अरे काय झालं ते तर सांग. अरे मी बाळ्या संग तळ्यावर गेलो आंघोळीला. मग काय काय सांगू काय बाबा आता? ए तात्या, सांग पाठदिशी. अरे तिथं पोरी होत्या आणि त्या बाळूकडे असं सारखं बघत होत्या. त्याच्या एवढंच ना? अरे तरण्यापुरी आहेत आणि बाळ्या तर नाही म्हणल्यावर बघणारच की. त्यात एवढं भेदराय काय झालं? अरे त्यात काय भेदरायचं? मोरा ऐकलं ना, तुम्ही दोघं बी भेदरताल. अरे ते नुसते बघत नव्हत्या, त्या म्हणतो त्या काय देखणं दिसतो बाळू, पाठ घासून देऊ का असं काही बी बरळत होत्या. हा, बाळ्याच्या शिवा खाल्ल्या असत्या. असा बिन काय बी बोलत असतोय. अरे नाही बाबा, तो काही बी नाही बोलला. बोलला नाही? मारलं बिरलं नाही नव्हते असली? त्या पोरीनीच एकमेकाला मारायला सुरुवात केली. काय बोलतो आहे? त्या कशा एकमेकाला मारतील? कारण काय? कारण चेटूक. काय? हे त्या बाळ्याने चेटूक केलं असं काहीतरी म्हणलं. "अय, भूता!" भूत सोडली त्यांच्या अंगावर. लागल्या त्या भांड्या पार झिंग्या पकडू पकडू भांडत होत्या. ए तोंडाला येईल ते बोलू नका. अरे बाबा, म्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे, खरं बोलतोय म्या. आता आता लय छान आहे. चल रे. अरे बाबा, आई छान घेऊन सांगतो. ए भीमा, माझ्याकडे बघून वाटत नाही तुला मी खरं बोलतो म्हणून? हं? खरं सांगतो आहेस? अरे आई छान खरं बाबा, जीव घेत होते ते एकमेकीचा. बाळ्यानं भूत काढली बाबा, न तर काय झालं असतं कोणा ठाऊक. चेटूक केलं चेटूक. आणि म्या मध्ये पडलो असतो त्याच्या, पण माझं मलाच काही सुधरत नव्हतं. अजून अंग कापत आहे बाबा माझं. आता गावातल्या लोकांना कळलं ना काही खरं नाही बाळ्याचं. सोडली भूत, चेटूक केलं चेटूक. अरे चेटूक, बाळ्याने भूत सोडली. चेटूक चेटूक. त्या बाळ्याच्या लग्नाचं चाललंय हे काय मधीच? पंच हो पंच. अयो काय झालं रे? यो काय झाले ओरडत यायला एवढे? अहो काय झालं ते तुम्हाला ठावच नाही अक्का. अयो माहिती नाही तर सांग ना रे बाबा आम्हाला. मग तेच तर सांगायला आलो आहे म्या. आप्पा, काय झालं ते लवकर समजावं असं वाटत असेल तर काठी घ्या हातात म्हणतो मी. त्याशिवाय तो लवकर सांगायचा नाही. नाही नाही नाही, अहो जे काय झालं आहे ते बघून माझं मलाच कळ ना काही. काय झाले? सगळे ठीक आहे ना? आता समजा ठीक आहे, पण जे काय झालं असं अंगावर काटाच येतो बघा. आता सांगशील का काय घडलं ते? अहो मी बाळू संग गेलो होतो तलावावरती. कशाला? आता बाळू गेलता आंघोळीला.
आता समजे त्या बाळूकडे बघतात म्हणल्यावर मला वाटलं माझ्याकडे बी कोणी बघन म्हणून गेलो होतं. तुम्ही काय माझं लगीन लावून द्याय ना, मग मला तर असं काहीतरी करावं लागतं. ए तात्या, तुझ्या लग्नाचं नंतर बोल. तिथे काय झाले ना ते आधी सांग. हा, तर तलावावर गेलो होतो ना, तिथं गावातल्या थोड्या बायका बी होत्या. बाळू पाठ घासून द्यायची का? मग काय झाले? अव मग त्या बाळ्यानं काय केलं ठाव नाही. ए तात्या, शुद्धीवर आहेस ना? काही काय बोलतोस? अव आईच्यान खरं तेच सांगतो हाय म्या. मला तर वाटतं बाळून चेटूक केलं असेल, काळी जादू केली असेल, भूतच सोडले बायकाच्या अंगावर. अय्यो, त्या बायका बाळूला त्रास देत होत्या का? नाही नाही, म्हणजे त्या बायका माया संग तशा वागल्या असत्या तर मला काही राग नसता आला. पण बाळूला काय ते आवडलं नसेल. हाच फरक आहे बाळूच्यात आणि सामान्य माणसाच्यात. ए पाठ दे ग. सासरबुवा कुठं जातो म्हणून गेला आहे? काय बोलले नाही, पर गावात गेल्या असत्या. कशा पायी? अगं बाहेर गेले म्हणते ना आजी, तिला तरी काय ठाव ग? ए तू गा शिकून आला? हा. कुठे गेला होता? गावात गेलो होतो व्हायच. तोंड पाडाय काय झालं? तात्या भेटला होता. तो म्हणत होता का बाळ्या तळ्यावर आंघोळ करत होता आणि पोरी त्याला चिडवत होत्या. बाळ्यानं त्यांच्यावर भूत सोडलं म्हण. वय तात्या सांगत होता. त्याचं काय ऐकतं हाय, ते काय बी सांगत असते. त्यानं सवता बघितलं म्हण. पोरी एकमेकी संघ भांडत होत्या. म्हणजे चेटूक केलं म्हणा की. अहो नाही नाही, असं काय बी करायचं नाही की. अहो मग काय तात्या खोटं सांगतो का काय? तुम्ही काय तात्याला ओळखत नाही वय? हा, का आता त्याच्यावर विश्वास ठेवायचा हाय? तो सांगत होता तर मला तर खरं वाटत होत. म्हणजे तुम्हाला बी असंच वाटतं हाय का बाळूने चेटूक केलं? वाटत तर तसं आहे. काय बी काय बोलता हाय? लोक बी म्हणतात की बाळू चेटूक करतो म्हणून. वय फार आमच्या गावा पत्तूर आलं होत. अगोदर आमासनी वाटायचं का लोक खोड्या करतायत आमच्या, पण आता खरं वाटायला लागलंय बर का. हा, होय होय होय. आणि काय काय लोक बी त्याच्या पाया पडतात. हे बघा, आता उगाच काय तर खूळ डोसक्यात घालू नका. बाळू आला तर त्याला विचार. पण जे ऐकलं हाय ते खरं निघालं तर? बाळूला त्यांनी ते केलं ते आवडलं नाही म्हणून त्यांना अद्दल घडवण्यासाठी बाळूनं त्यांना शासन केलं. अंधश्रद्धा आहे ही, असे काही नसते. अहो म्या सांगतो हाय ना, तसंच झालं. अय्यो, तुला भास झाला असेल रे. तर त्या भास हा, दिवसा ढवळ्या काय भास होता असतं काय कुठं?
त्या मी भास झाला असं म्हटलं, स्वप्न पडलं असं नाही म्हटलं. आणि भास कधी येतो अय्या. हा नाही नाही पर तो काय भास नव्हता हा. खरंच होतं. तात्या, तुझे लग्न होत नाही ना म्हणून डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. त्या बायका बाळूकडे बघत होत्या, तुझ्याकडे बघत नाही, म्हणून असे काहीतरी वाटले असेल तुला. नाही अहो, नाही हो अक्का, त्या खरंच भांडत होत्या. हे तर त्यांच्या त्यांच्यात काहीतरी झालं असेल की रे बाबा. नाही नाही त्या आपापसात चांगल्या बोलत होत्या. बाळून काहीतरी केलं, लागल्या ना भांडायला. मग पुन्हा बाळू त्यांना जाऊन काहीतरी म्हणला, असं नाही करायचं. तेव्हा नीट झाल्या त्या. बाळूनच काहीतरी केलं. चमत्कारच आहे ना. आधी चांगल्या होत्या, अचानक भांडायला लागले, परत चांगल्या झाल्या. अय्यो. मी काय म्हणतोय, गावात जाऊन यायचं का? कशा पायी? हेच खरं काय खोटं काय समजल तरी. नाही नाही, काय गरज नाही. किंवा आल्यावर समजा सांगेल की खरं. तो सांगेल ते काय खरं असेल का? आणि तो काय स्वतःच्या तोंडानं खरं सांगणार आहे वय? अगं, बाळू माझं ऐकत नसल तर माझ्या संग कवा खोटं नाही बोलायचं. मी बघून येऊ का बाळू कुठं आहे तो? अगं, येईल त्यो. या चेटूकच्या नादात लग्नाची शेत तसाच राहायचा. हे बाळूच्या डोसक्यात असेल हा. हा त्याच्या डोसक्यात मोप असल, पण आम्ही काय खुळ आहे वय? लगीन तर त्याला करायला लागलच. पर तसं तर काही दिसत नाही की. आई मध्ये बोलाय पाहिजे का? गप राहत नाही. आय अगं तिच्यावर कशा पायी वराडतीस? तिला जे दिसलं तेच बोलली ना. काय नाही दिसत. आपलं ऐकत नाही, चावडीवर ऐकायला लागेल ना. बाळू आहे तो, तिथं बी नाही ऐकायचा. असं असेल तर त्याला या घरात राहता यायचं नाही. चालू पण म्हणा कुठं जायचं. कुणाला कुठं पाठवता हाय? काय नाही, तुला काय एवढा यायला लागला? आंघोळ करत होतो म्या, आणि झालं झालं आलोच की इकडं. काय झालं तिथं? कुठं काय? तुला ठाव हाय म्या काय विचारतो हाय ती? ए बाया, आमासनी समज समाजला आहे बघ. समजलं आहे ना व समज. पुण्यांदा काय विचारत आहे? बाळू, तळ्यावर तू पोरींची खोडी काढलीस? नाही. बघ म्हणलं होतं ना तो नाहीच म्हणणार म्हणून. आता खोडी काढली नाही तर नाहीच म्हणणार ना व. उगा होय म्हणू का? बर, तू खोडी नाही काढलीस, मग तात्यानी ह्यासनी कसं काय सांगितलं? काय सांगितलं? हेच का तू पोरींवर भोत सोडली म्हणून? हा ते खरं हाय. अरे मग आधी कसं नाही म्हणला? म्या कुठं नाही म्हणलो. म्या म्हणलं का म्या त्यांची खोडी काढली नाही. बाळू,
काय झालं ते नीट सांगशील का? अगं माझं मी आंघोळ करत होतो, पांडुरंगाचं नाव घेत होतो, सूर्यदेवाला पाणी वाहत होतो, आकाशात समदेव आले होते आणि त्या पोरींचं वेगळंच काहीतरी चाललं होतं. लय दिस झालं बघतो हाय म्या, त्यासनी धडा शिकवाय ना गवय. पण तुला कोणी सांगितलं शांतपणा? कशा पाहिजे त्यांच्या वाट्याला जायचं? अरे पण म्या कुठे कोणाच्या वाटेल गेलो हाय? ओ सासरबुवा, अहो तुम्ही काय बी काय विचारता? त्या पोरी म्हणू द्या तिकडे. यानं चेटू केलं ते काय समजना बघा. चेटूक नाही केलं, भूत सोडली त्यांच्यावर. एकमेकींच्या जिंच्या धरून भांडत होत्या. आता समजलं असेल त्यास. आता हाय का ह्यो असं करतोय आणि आपण आपली पोरगी अशा पोराला देतोय. वय की, आणि याचा तोरा काय तर मी लगीन करणार नाही मग. हा आता मला बी असं वाटत आहे का आयाकडे जावं म्हणून. मला बी आयाची लय आठवण येते आहे. तुला एक विचारू? अगं विचार की. तुला लय राग येत आहे ना व? नाही, असं काय नाही. ठाव आहे मला. मी बघते आहे की तू अशी शांत शांत बसती, काय बोलत नाही. शांत बसते म्हणजे राग येतो असं कसं म्हणते आहे तू? तुला जेव्हा राग येतो तेव्हा तू असंच करते आणि एकदाच समजा बोलून टाक. नाही, असं काय नाही. असं कशाला आणतीस? काय झालं? हिऱ्या, काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? नाही र, अशा या घरात किती दिवस थांबायचं? मला बी इथं राहाय काय आवडते वय, पण आता काय करणार? नाही, तुझी सासू बघितली का? काय बी झालं तरी माझा बाळ्या असंच करते. वय की, अगं कौतिकले दांडगा आहे, सासरा बी तसंच आहे म्हणा. पण त्यासनी बी समजना काय करायचं आणि काय नाही. बाळ्या कसा आहे बघितला, कुणाचंच ऐकत नाही. वय की, समजा आपल्या मनासारखंच करतो या, आणि आता तर चेटूक बी करतोय. वय 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 वय, अगं म्हणून तर पंच आणि देवप्पा त्याच्यावर खार खाऊन आहे. किंवा असं काहीतरी करतो या म्हणून ते चिडून आहे त्याच्यावर. बा, इथं येऊन कशाला बोलत आहेस? म्हणजे जी बोलायचं आहे ते समोर बोलायचं. त्यांच्या घरला येऊन असं माघारी कशाला बोलायचं आहे? ए, तुला काय पुळका त्यांचा? हा? तुझं काय मत आहे? नाही, मला काय वाटतंय, तू बाळ्या असं करत असेल ना, संसार कस काय निभायचा